बातमी ती म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधनं अटक करण्यात आली। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली ही संयुक्त कारवाई आहे। खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती नवनीत कौवत यांनी दिली आणि खोक्याला लवकरच आता बीडमध्ये आणलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, खोक्याचा हा फोटो समोर आलाय ज्याला प्रयागराजमधनं अटक करण्यात आलेली आहे। काय आणखी माहिती तुमच्याकडे? निश्चितमध्ये खोक्याला आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बीडच्या पोलीस टीमने अटक केलेली आहे आणि अटकेनंतरचा हा फोटो आहे। कारण त्याच्या कांद्याला बॅग सुद्धा लटकवलेली आहे। नेमका हा फोटो कुठं काढण्यात आलेला आहे याचं सविस्तर या ठिकाणी माहिती नाही। मात्र एकंदरीतच आपण बघतो गेल्या 8 ते 10 दिवसापासून बीडच्या 3 ते 4 टीम खोक्याच्या मागे होते। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। विविध प्रकारचे गुन्ह्यामध्ये तो पोलिसांना हवा होता आणि मागच्या 6 ते 7 दिवसापासूनच्या प्रयत्नानंतर खोक्या आज जे आहे पोलिसांच्या हाती लागलेला। मात्र आज संध्याकाळपर्यंत त्याच्या अटकपूर्व जामिनीचं सुद्धा प्रकरण होतं। मात्र त्या आधीच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केलेली आहे। आता त्याचे बीडमध्ये 2 ते 3 ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असल्यामुळे पोलीस त्याला आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी पर्यंत या ठिकाणी आणतील आणि त्याला कोर्टात हजर करतील। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद माहितीसाठी।